सुजय विखेंसाठीच्या प्रचाराच्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये सचिन घायवळ व्यासपीठावर होता असं रोहित पवारांनी म्हटलंय। आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये हा व्हिडिओही दाखवला। तर चुकीच्या अहवालामुळे निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला, कुणाचा आशीर्वाद होता असा सवाल करत फडणवीसांनी टीका केली आहे। मी सीएम साहेबांवर आक्षेप घेतोय असं म्हणत नाही। त्यांच्या राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती नावं त्यांनी तिथं बोलून दाखवली। आता ह्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये श्री पवन राळेभाग, श्री सचिन गायवळ, श्री अशोक खेडकर म्हणजे राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलून दाखवली। पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले। तेव्हा कोणाचा दबाव होता, निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं, कोणाचा आशीर्वाद होता? माझं म्हणणं आहे की पासपोर्ट द्यायचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे फेक पासपोर्ट होता हे कळलं नाही इमिग्रेशनच्या डेटामधून। मी तर हा इश्यू सेंट्रल गव्हर्नमेंटकडे रेस करणार आहे। मी जयशंकरजींना, माननीय अमित भाई शाहना रेस करणार आहे हा पार्लमेंटमध्ये की हा फक्त पुण्यापुरतं सीमित आहे, नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे। उद्या कुठलाही आतंकवादी उठेल आणि परदेशी निघून जाईल, मग हे कुठली तंत्रज्ञान कोणी मदत केली आहे? मग इमिग्रेशनला मदत झाली, पासपोर्ट एक तर खोटा कसा झाला, पोलीस क्लिअरन्स कोणी दिला आणि इमिग्रेशन कसं क्लिअर केलं, हा एक मोठा प्रश्नच आहे ना।